आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने सांगली येथील कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही वाढताना या ठिकाणी दिसते. त्यामुळं कृष्णा नदी ही पात्राबाहेर पडलेली आहे. त्यामुळं आरवाडे प्लॉट आणि सुरवंशी प्लॉटमधील काही घरांमध्ये हे पुराचं पाणी शिरलेलं आहे. त्याचबरोबर जे बांबू डेपो आहे त्या ठिकाणीही पाणी शिरलेलं आहे. सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी ही पाण्याखाली गेली आहे. त्यामुळं महापालिकेने कुपवाड आणि मिरज शहरातील स्मशानभूमीचा या ठिकाणी वापर करावा अशा प्रकारचं आवाहन केलं आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी जयश्री वहिनी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. संभाव्य आपत्ती निर्माण झाली तर तुमच्या मार्फत कशा प्रकारे बचाव कार्य किंवा मदतीचा हात असणार आहे सांगलीकरांसाठी? सांगलीकरांसाठी आम्ही गाड्यांची सोय केलेली आहे आणि राहण्याची सुद्धा शाळेमध्ये सोय केलेली आणि त्यांची जेवणा खाण्याची सुद्धा सोय केलेली आहे दामाणी हायस्कूल. 19चा अनुभव पाहता प्रशासन या ठिकाणी सर्व उपाययोजना करते, मात्र विविध सामाजिक संस्थाही मदत करत आहेत. तुम्ही आता या ठिकाणी महिलांना किंवा या पूरग्रस्त पट्ट्यातील लोकांना काय आवाहन कराल? मी असं एवढंच आवाहन करेल की लवकरात लवकर त्यांनी बाहेर पडावं, कारण आता पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेलीच आहे आणि जवळजवळ पाण्याची पातळी ही 33पर्यंत गेलेली आहे आणि त्यासाठी सगळ्या नागरिकांनी बाहेर पडावं. त्यांना जे काही मदत लागेल तर त्याचं आम्ही मदनभाऊ युवा मंच आणि मी स्वतः करायला तयार आहोत, असं आम्ही त्यांना दिलासा देऊन आलो आहे. आता किती तुमचे स्वयंसेवक असणार आहेत मदनभाऊ युवा मंचचे? आता आमचे जवळजवळ 150 नगरसेवक हे स्वयंसेवक असणार आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय की कोणतीही संभाव्य आपत्ती निर्माण झाली तर मदनभाऊ युवा मंचच्या वतीने जो काही बचाव कार्य असेल किंवा मदतीचा हात असेल त्यासाठी पूर्ण तयार आम्ही आहोत, अशा प्रकारची प्रतिक्रिया जयश्री वहिनींनी दिलेली आहे. त्यामुळं प्रशासन असेल किंवा पोलीस असतील, त्याचबरोबर सामाजिक संस्थाही मदतीसाठी करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे प्रशासन ज्या प्रकारे आदेश देत आहेत, आव्हान देत आहेत, त्या आव्हानाला साथ देत लवकरात लवकर त्याचं पालन करावं अशीच या ठिकाणी विनंती आम्ही महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि युवाग्राम 24 न्यूजच्या माध्यमातून करत आहोत. कॅमेरामॅन राहुल कांबळेसोबत मी राजेंद्र कांबळे, सांगली.